बोलू म्हणा. 2021ला आमच्या महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. 2021मध्ये लोकांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही महानगरपालिकेत काहीतरी लोकांच्या समस्या सोडू शकतो आणि जे लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी, वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करू शकतो ह्या विश्वासानं आमच्यावरती मतदान करून आम्हाला निवडून दिले. 2023ला आमचा शपथविधी झाली. 2023 2025 पर्यंत 2 वर्ष झालं. 2 वर्षामध्ये महानगरपालिकेत आमचं छोटंसंही काम होईना. आम्ही 2023मध्ये जे ठराव पास केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1939ला जुन्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये येऊन गेले होते. तेव्हाचे पूज्य महापौर त्यांना सत्कार केले होते आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 दिवसासाठी आमच्या कंग्रागलीत वस्ती होते. तर त्या जुन्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र आधारित एक म्युझियम व्हावं आणि एक लायब्ररी व्हावं हे एक ठराव पाठवला होता. पण त्याच्यावरती अजून सुद्धा काही पण अंमलबजावणी नाही झाले. हेल्थ कमिटीच्या मीटिंगमध्ये 2024ला त्यांचं फंड जे लागणार ते फंड SFC फंडमध्ये तुम्ही राखीव ठेवून ते काम करा असं ते तेव्हाचे हेल्थ चेअरमन जे होते त्यांनी एक ठराव पास केले होते. तरीही सुद्धा त्याच्यावरती काही पण अंमलबजावणी नाही. त्याच उद्देशानं आम्ही ते असं झालंय म्हणून आम्ही रिजनल कमिशनरला लिहिलो. रिजनल कमिशनरकडनं एक इतर पत्र आलं, त्याच्यावरती ही अंमलबजावणी नाही. तसंच आमच्या गणाचर गल्लीत एक महानगरपालिकेची जागा आहे. 11 गुंठे जागामध्ये थोडं ते एन्क्रोचमेंट झालं आहे. एन्क्रोचमेंट काढा म्हणून गणाचर गल्लीच्या रहिवासींनी 2021 पासून इथं फाईट करायला त्यांनी कंप्लीट करायला येतं. तरीही त्यावरती काय पण यांच्या ನಮ್ಮ ನೀರು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಈ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದು ಹಿಡಿಕೊಂಡು ಧಾರವಾಡ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಎಸ್ಟೇಟ್ಗೆ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೊಂದು ಸಂಘಟನೆ ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಕನ್ನಡ ಇರ್ಬೋದು, ಮರಾಠಿ ಇರ್ಬೋದು, ದಲಿತ ಇರ್ಬೋದು, ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಒಗ್ಗೂಡಿ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೀರು ನಮ್ಮ ಹಕ್ಕಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋರಾಟ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆದಂಥ ಶ್ರೀ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಶೀಫ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಬರುವಂಥ ಮಾರ್ಚ್ 5ರಂದು ನಾವೊಂದು ಮೋರ್ಚಾವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದನ್ನು ತಕ್ಷಣವಾಗಿ ಬಂದ್ಬಿಡೋದಂತೇಳಿ ಅವರು ಆಶ್ವಾಸವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ನೀವು ಇದೆಲ್ಲ ಹೋಗಬೇಡಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನಿಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಪ್ರಕಾರ ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಾಮಗಾರಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು, ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕು, ಅರಭಾವಿ ತಾಲೂಕು, ಕಿತ್ತೂರು ತಾಲೂಕು, ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕು, ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಈ ಕಾಮಗಾರಿ ಇರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಪತ್ರ ಕೂಡ ಹುಕ್ಕೇರಿಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿ ಅಂತ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣದಿಂದ ರೈತರೆಲ್ಲರೂ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಕೂಡ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಕಾಮಗಾರಿಗಳು ಈ ಒಂದು ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನು ಏನು ಸರಬರಾಜನ್ನು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಧಾರವಾಡ ಈಗಾಗಲೇ ಸ್ಥಗಿತವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಏನು 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾರ್ಚ್ಗೆ ಒಂದು